कोयता हल्ला आणि दरोडा प्रकरणातील 2 आरोपींना अटक. गुन्हे शाखा 3ची उल्लेखनीय कामगिरी. नाशिक शहर आणि पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3ने खुनाचा प्रयत्न व दरोड्याच्या तयारीसारख्या 2 गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या 2 आरोपींना अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून पोलिसांना हवे असलेले आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3ची स्थापना करण्यात आली असून शहरातील गंभीर गुन्ह्यांचा जलद व प्रभावी तपास करून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम सुरू आहे. पहिल्या घटनेत फिर्यादी सोमाया हेमंत सोनार नाशी यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दिनांक 22 मार्च 2026 रोजी रात्री 12:30 वाजता त्यांच्या घरी असताना मुलगा सागर सोनार याच्याशी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी मोबीन कादरी, शुभम खरात व त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करत हातात कोयते घेऊन घरात प्रवेश केला. यावेळी फिर्यादींवर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या प्रकरणात पोलीस हवालदार संदीप दिलीप घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 21 मार्च 2026 रोजी सुमारे रात्री 2 वाजता सुग्रण 100 फूट रोड, मुखाडे मैदान, एकता नगर, सिडको, नाशिक येथे आरोपी मोबीन कादरी, शुभम खरात व त्यांच्या साथीदारांनी एकत्र येऊन दरोडा टाकण्याची तयारी केली होती. त्यांच्या ताब्यात घातक शस्त्रे व एक पिस्तूल देखील आढळून आले होते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही गुन्ह्यातील आरोपी फरार होते. गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3चे भूषण सोनवणे व चारुदत्त निकम यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी मोबीन कादरी व शुभम खरात हे पाथर्डी फाटा परिसरातील पोद्दार स्कूल येथे येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत. मोबीन तन्वीर कादरी, शुभम दादाराव खरात, नाशिक. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगेंद्र सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, चारुदत्त निकम तसेच पोलीस अंमलदार भगवान जाधव यांनी सहभाग घेतला. वृत्तसंकलन रफिक सय्यद.